राधे राधे. तर छान अशी रांगोळी काढली होती आज आणि देवपूजा देखील माझी झाली होती. आणि त्याच्यानंतर ना मग मला आज स्वयंपाक तर माझा निम्मा झाला होता. जसं की भाकरी झाल्या होत्या, पोळ्या झाल्या होत्या, मेथीची भाजी देखील झाली होती. तर चला म्हटलं उडदाच्या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. तर खोबरं, लसूण, अद्रक हे दळून घेतलं आणि तेल थोडंसं गरम झालं तर जिरं वगैरे टाकून आणि छान असं रंग येईपर्यंत तळून घेणार होते. त्याच्यानंतर आपले घरगुती जे मसाले होते ना, काळा मसाला, लाल तिखट आणि हळद हे टाकायचं होतं. त्याच्यानंतर मी थोडंसं बाजरीचं पीठ देखील ॲड केलं होतं. आता ते काय केलं होतं, तर जी उडदाची डाळ आहे ना, ती काय मी पूर्ण शिजवत नाही. 90% शिजवते, ते 10% जी असते ती बाजूला म्हणजे कमी शिजवते. जसं की आपण भाजीला फोडणी वगैरे देऊन आणि डाळ त्याच्यात टाकली, की डाळ मग उकळल्यावर थोडंसं बरोबर शिजते. जास्त घट्ट पण झाली ना भाजी, तर भाजीची ना तरी निघून जाते आणि जास्त घट्ट भाजी आमच्या घरी आवडत नाही. तर मी अशाच पद्धतीने करत असते. आणि भाजी खरंच खूप छान झाली होती. मी जेवणसुद्धा खूप लवकर केलं होतं. आणि खाणारे 4 अन्न नखरे हजार. उडदाची भाजी, मेथीची भाजी आणि परत रात्रीची शिल्लक खिचडी. हे सगळं असताना देखील माणू मेथीची भाजी जी होती ती टिफिनला घेऊन जाणार नव्हती. तिच्यामुळे मला मग फुलावरची भाजी करावी लागली. आणि मी जेवणसुद्धा लवकर केलं. तर चला इथंच एंड करते. राधे राधे.